संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. परंतु आम्ही स्वतः सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी केली आणि हा जो तलाव आहे तो पूर्णतः सुरक्षित आहे. परंतु आज पावसाचं इथलं जास्त प्रमाण पाहता रात्रीच्या वेळेस पाण्याचा विसर्ग जर वाढला तर या सांडव्यावरून जे पाणी वाहतं तर त्या ओहोळ किंवा नदी जी आहे तर त्याच्या दोन्ही काठच्या बाजूला जी काही घरं किंवा गावं आहेत त्या गावकऱ्यांना आम्ही आवाहन करणार आहोत, गावांमध्ये पण जाणार आहोत की त्यांनी आज रात्रीपुरतं नजीकच्या सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या मदतीनं स्थलांतरित व्हावं. आणि आंबिवलीचा बंधारा फुटला, शेजारच्या सोलनपाडा बंधाराबाबत प्रशासनाचे मोठे पाऊल. कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली बुद्रुक गावाजवळील सुमारे 30 ते 35 वर्षे जुना बंधारा बुधवारी सकाळी सुमारे 7 वाजता फुटल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह पसरला. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र गाव उंच भागात असल्याने घरांमध्ये पाणी शिरलेले नाही आणि कोणतीही जीवितहानी देखील झालेली नाही. बंधारा फुटल्याने परिसरातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून एका शेतकऱ्याची पोल्ट्री वाहून गेलेली आहे. तसेच आसवले यांचा बंगला प्रकल्पातील एक बंगला पाण्याखाली गेला. या घटनेमुळे आंबिवलीच्या पुढील मोग्रज, रचपे आणि जांभरूक या ग्रामपंचायतीतील काही गावांचा रस्ते संपर्क काही काळासाठी खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, लघुपाट बंधारे विभागाचे उभयंता बाहुबली हुक्केरी, शाखा अभियंता सुजित धनगर, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाण्याची पातळी हळूहळू उसरू लागली असून पाणी पूर्णपणे कमी झाल्यानंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार आहे. प्रशासनाने अवघ्या 4 तासांत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेला मलबा हटवून वाहतूक पूर्ववत केली. परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांनी सांगितले की बंधारा फुटल्यामुळे पोल्ट्री व शेतीचे नुकसान झालेले आहे. पाऊस थांबल्यानंतर पंचनामा करून शासकीय योजनांमधून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सोलनपाडा पाझर तलावाचाही पाहणी करण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टीने सोलनपाडा येथील नागरिकांचे आवश्यकतेनुसार स्थलांतर करण्यात येईल. आज सकाळी आंबिवली बुद्रुक येथे सकाळी 7:15च्या दरम्यान लघुपाट बंधारे विभागाचा जो तलाव होता त्याला गळती लागली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झाला. ते पाणी एका व्यक्तीच्या घरामध्ये गेल्यामुळे सर्वांना लक्षात आली तीव्रता आणि सुदैवाने या घटनेमध्ये एका व्यक्तीची पोल्ट्री फक्त वाहून गेली, पण कुठलीही जीवित अथवा अन्य कॅज्युअल्टी काही झालेली नाही. शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे करण्याची कार्यवाही पाऊस उघडताच लगेच त्वरित सुरू करण्यात येईल. तसेच पोल्ट्रीचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी माझ्याबरोबर होते. BDO साहेब आणि PI साहेब सगळे यंत्रणा इथं आम्ही फील्डवर आहोत आणि त्या विभागानुसार जो बाधित व्यक्ती असेल त्याच्या मदत करण्यासाठी शासनाकडून ज्या काही योजना आहेत त्याचा आम्ही लाभ त्यांना नक्की देऊ. आम्ही घटनास्थळी सर्व अधिकारी इथं मौजूद आहोत आणि कुणीही पॅनिक होण्याची काही गरज नाही. तसेच सोलनपाडा इथेही आज काही गावकऱ्यांमध्ये थोडासा इथल्या लघुपाट बंधारे विभागाचा जे पाझर तलाव आहे त्याच्याबद्दल थोडा पॅनिकनेस निर्माण झाला होता. परंतु आम्ही स्वतः सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी केली आणि हा जो तलाव आहे तो पूर्णतः सुरक्षित आहे. परंतु आज पावसाचं इथलं जास्त प्रमाण पाहता रात्रीच्या वेळेस पाण्याचा विसर्ग जर वाढला तर या सांडव्यावरून जे पाणी वाहतं तर त्या ओहोळ किंवा नदी जी आहे तर त्याच्या दोन्ही काठच्या बाजूला जी काही घरं किंवा गावं आहेत त्या गावकऱ्यांना आम्ही आवाहन करणार आहोत, गावांमध्ये पण जाणार आहोत की त्यांनी आज रात्रीपुरतं नजीकच्या सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या मदतीनं स्थलांतरित व्हावं. आणि आमची सगळ्यांची टीम, सर्व अधिकारी, आमचे सर्व अधीनस्थ कर्मचारी यांची टीम आज इथंच सगळी परिस्थितीवर देखरेख ठेवून आहोत आणि पूर्ण दिवस रात्र सगळी प्रशासन इथं आज सज्ज असेल.